रिसेंटली मोदी आणि धर्मगुरू राम भद्राचार्यांनी असं सांगितलं की मला डोळे नकोय किंवा मला मोक्ष नकोय. मला जर नेक्स्ट जन्म मिळाला तर मला ब्राह्मण कुळामध्येच मिळू द्या. तर हे कितपत योग्य होतं? ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर राम भद्राचार्याने असं बोललं पाहिजे होतं की मला कोणत्याही जातीमध्ये कोणत्याही धर्मामध्ये जर जन्म मिळाला तर मी समाजासाठी चांगलंच काही करण्याचा विचार करेन. हे असं वाक्य राम भद्राचार्यांनी केलं पाहिजे होतं, कारण की ते धर्मगुरू आहे हिंदू रिलिजनचे. तर ही जी मानसिकता आहे ना, ही ब्राह्मणी मानसिकता आहे ना, हीच खूप खराब असते. आणि त्याच्यामुळे तुम्ही नीट व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये असं पण त्यांनी सांगितलं की ब्राह्मण वर्ग हा विशिष्ट वर्ग आहे, म्हणजे स्पेशल. ते बाकीचे वर्ग स्पेशल नाही आहे का? तर ही मानसिकता आहे ना, जोपर्यंत आहे ना व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आहे ना इंडियामध्ये कास्टिझम किंवा रिलिजन या गोष्टीकडे कधीच इक्वली बघितल्या जाणार नाही. आणि हे फॅक्ट आहे. तर मला फक्त इतकं सांगायचं आहे, जर धर्मगुरूंनी असं वक्तव्य केलं तर त्यांचे जे अंधभक्त आहेत ते पण तसेच विचार करणार ना. ते पण जातीला किंवा धर्माला असं डिवायडेशनमध्येच बघणार ना. तर ही जी ब्राह्मणी मेंटॅलिटी आहे ना, ही कुठेतरी आहे ना चेंज झाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्व जाती आणि सर्व धर्म समभाव असा विचार केला पाहिजे. चला मग मित्रांनो, काळजी घ्या, सतर्क राहा. जय हिंद.